करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरणाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, नगरखाना, मणिकर्णिका कुंड यांच्या नूतनीकरणाकरता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जवळपास 23 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे। अंबाबाई मंदिर परिसरातील या नूतनीकरणाच्या कामाला जवळपास 1 वर्षांचा अवधी लागेल। मात्र नवरात्र उत्सव अवघ्या 15 दिवसांवर आलेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचं आव्हान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती समोर आहे। अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील आतील परिसराचा विकास आता सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आहोत या संपूर्ण परिसरामध्ये आणि गरुड मंडपाचं जे काम आहे, नूतनीकरण आहे, त्याला सुरुवात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। क्रेनच्या साहाय्याने गरुड मंडपाचा काही भाग आहे तो आता या ठिकाणाहून उतरवून घेत त्याचं जे नूतनीकरण करण्यात येत आहे। खरं तर 23 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं या संपूर्ण विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे। त्यामध्ये मणिकर्णिका कुंड, गरुड मंडप आणि नगारखान्याचा जो भाग आहे तो यामध्ये खरं तर करण्यात येणार आहे। या संपूर्ण परिसराचं नूतनीकरण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि आता या प्रत्यक्ष कामाला टेंडरिंगची प्रक्रिया होऊन या कामाला सुरुवात झालेली आहे। अंबाबाई देवीचा जो नवरात्रोत्सव आहे तो खरं तर काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती हे सगळे क्रेनच्या साहाय्याने हे सगळे भाग आहेत ते काढून या संपूर्ण परिसराला मंडप देखील घालण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आता देवस्थान समितीच्या वतीने या सगळ्या कामांना जे आहे ते गती आलेली आहे आणि विशेषतः 23 कोटी रुपयांचा जो निधी दिला गेला आहे त्या माध्यमातून या संपूर्ण परिसराचा जो विकास आहे किंवा नूतनीकरण आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।